चला तर पाहूया कोडस्पाय AI कसं वापरलं जातं. त्यासाठी तुम्हाला कोडस्पाय AIच्या साईटवर जावं लागेल, स्वतःला रजिस्टर करावं लागेल, त्यानंतर लॉग इन करावं लागेल. मी लॉग इन केलं आहे आणि हे कोडस्पाय AIचा डॅशबोर्ड आहे. कोडस्पाय AIमध्ये जर प्लॅन बघितले तर हे वेगवेगळे प्लॅन्स आहेत. आपण जर फ्री प्लॅन बघितलं तर 3 AI स्कॅन पर मंथ मिळतात. सोबत AI डिटेक्शनमध्ये जावा, C#, पायथन, PHP आणि जावास्क्रिप्ट या लँग्वेज तो AI डिटेक्ट करू शकतो. आता आपण बघूया की स्कॅन कसं करावं. तर त्यासाठी मी 2 कोड लिहिले आहेत. एक कोड मी स्वतः लिहिला आहे, दुसरा कोड हा AI जनरेटेड कोड आहे. तर त्यासाठी आपल्याला आधी डॅशबोर्डवर जावं लागेल. डॅशबोर्डवरती गेल्यावरती न्यू AI स्कॅन करावं. त्यावर क्लिक केल्यावरती आपण आपला एक कोड टाकूया. बघूया हा कोड काय सांगतो. आम्ही कोड पेस्ट केला आणि लँग्वेज सिलेक्ट केली. लँग्वेज आहे माझी C# आणि ॲनालाइज केलं. कोडचा रिव्ह्यू दिला त्याने 98% AI स्कोर दिला. आता आपण दुसरा कोड टाकून पाहू. लँग्वेज सिलेक्ट करू आणि ॲनालाइज करू. बघा इथे त्यांनी मला स्कॅन करून सांगितलं की हा ह्युमन रिटर्न कोड आहे आणि ते अगदी खरं आहे. मी ते स्वतः लिहिलेला कोड आहे. जर आपण तो पूर्ण डिटेल बघितलं तर तो आपल्याला सांगेल की तेथे कुठे कुठे काही प्रॉब्लेम आहे. आता इथे त्याने काहीच प्रॉब्लेम नाही आहे, कारण जर प्रायमरी ह्युमन रिटर्न कोड आहे 2% चान्सेस आहेत की हा AIचा कोड असावा. कुठे काही दिलेलं नाही. आपण आता दुसरा जो रिपोर्ट आहे जो आधी केला, जो 98 स्कोर दिला आहे, तो ओपन करून बघूया. बघा इथे काय म्हणतोय की दिस कोड कंटेन्स अ सिग्निफिकंट अमाऊंट ऑफ AI आणि 98% चान्सेस आहेत की हा कोड AI ने लिहिला आहे आणि ते अगदी खरं आहे. मी कॉपी केलेला आहे तो कोड AI टूलमधून आणि ह्याने हायलाईट केलं आहे की हे प्रॉब्लेम्स आहेत तिथे आणि हाय प्रेडिक्टिव्हिटी आहे की हा कोड जो आहे तो AI जनरेटेड आहे, कारण इथे कॉमन मेथड्स यूज केलेल्या आहेत. सो अशा प्रकारे तो कम्प्लिटली हायलाईट करतो की तुमचा कोणता कोड हा कोड AI जनरेटेड आहे. कंप्लीट रिपोर्ट त्याने दिलेला आहे, बघू शकता तुम्ही, आणि तो रिपोर्ट तुम्ही डाउनलोड देखील करू शकता. तो अशा प्रकारे तुम्ही कोडस्पाय AIचा वापर करून तो वापरू शकता जर तुम्ही AI जनरेटेड कोड तुमच्या वर्कफ्लोमध्ये वापरत असाल.